हॅलो मित्रांनो, कशा आहात तुम्ही? खूप छान असाल. मी पण खूप मस्त आहे. माझ्या या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर माझे व्हिडिओ वगैरे बाकी आहेत शूट करायचे. आज संध्याकाळी करणार आहे. व्हिडिओ वगैरे शूट करेल मस्त संध्याकाळचे. मस्त कामं वगैरे घेते करून. पण मी काढणार आहे व्हिडिओ. हे बघा, आम्ही दोघी पण व्हिडिओ काढणार आहोत. असा माझ्या घरात ना गराडा पडलेला आहे. माझ्या घरातले सगळे कामं वगैरे करायचे आहेत. खूप सगळं कामवाली नाही पाहिजे. मीच लय मोठी कामवाली हा. कारण की मला घरातले बी करावं लागते. घरातलं करून मग व्हिडिओ बनवावं लागतात. असं नाही की फक्त व्हिडिओज बनवते. घरातले पण झाडू, भांडी, कपडे, लादी सगळंच करावं लागते. स्वयंपाक सगळं. या पोरांना सांभाळावं लागते. माझ्या सासूबाई लय बिझी असतात. ते आता सासूबाई आता 15-20 दिवस झाले गावाला गेलेल्या होत्या. आता गावावरून आल्या. त्यांच्या मागे लय कामं असतात. ते इथं जातात, तिथं जातात, बाहेर जातात, बाहेर इकडं जातात, तिकडं. त्यांना लय कामं असतात. म्हणून त्या पोरांना सांभाळून मला व्हिडिओ बनवावं लागतात. मी पहिला जॉब करत होती. तुम्हाला तर माहिती आहे की मी कामाला जात होती. तर मग घरी राहिली कारण माझ्या पोरांच्यामुळं मला घरी राहावं लागलं. आणि कधी कधी माझ्या सासूबाईची बी तब्येत खराब असते. त्यांना पण कधी गावाला जावं लागते. कधी कामं असतात त्यांच्या मागं पण. म्हटलं चला मग आपण घरीच राहू. मग घरी राहून मुलं पण सांभाळते, माझे व्हिडिओ पण बनवते. असे कामं करते. मग दिवसभर आपल्या घरातलं कामं करायचे, व्हिडिओ बनवायचे, पोरांना सांभाळायचं. हा माझा छोटा बाबू आहे. मला खूप लोकांनी कमेंट केलं होतं की तुम्हाला एकच मुलगा आहे का? नाही, माझे 2 मुलं आहेत. एक 5 वर्षाचा आहे आणि एक 1 वर्षाचा आहे. जो 5 वर्षाचा आहे तो खाली खेळायला गेलेला आहे आता सध्या. आणि हा माझा छोटा मुलगा आहे. रुद्र इकडे बघ. हा बघ, मोठा पण आलाय. मोठा पण दाखवते तुम्हाला. सिद्धार्थ, त्याचं थोडं आता त्याला डोक्यामध्ये घामोळ्या झाल्या होत्या. तर मग मी त्याचं टकलं केलं, तुम्हाला दाखवते. हा ये इकडे. बॉल मिळला इकडे. हे बघा, दिवसभर खेळत असतो. हा मोठा आहे. हा 5 वर्षाचा आहे. आणि हा तरी थोडा समजदार आहे. पण हा एवढे कामं करू लागते मला घरातले. मी जेव्हा काही भाजी वगैरे बनवत असली ना, तो डायरेक्ट किचन मध्ये, माझ्या पण अगोदर किचन मध्ये जाते. असे कामं करतो माहितीये का. म्हणून त्या पोरांना सांभाळून मला घरातले कामं करून हो छक्का मारला तुम्ही. अरे बापरे, बॅट आहे का? माझ्या पोराला बॅट नाही, बॅट घ्यायची आहे बिचाऱ्याला. हे हाय, याने खेळतोय तो. 6 मारते तो, 6 मारते, चौका मारते, छक्का मारते. मारून दाखव. गेला. कामं बाकी आहेत, खूप कामं बाकी आहेत करायची. म्हणजे चला आपण थोडासा ब्लॉग बनवू. नंतर मग ब्लॉग टाकल्यानंतर मग मी तर कामच करणार आहे. लवकरच कामाला सुरुवात करते. स्वयंपाक वगैरे पण लवकर करून घेते. कारण की मग मला संध्याकाळचे व्हिडिओ शूट मस्त होतात माझे. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ना, ते कमेंटमध्ये सांगत जा. प्लीज कमेंट करत जावा. आणि माझी व्हिडिओ ब्लॉग पूर्ण बघत जावा. छान बनवते ना व्हिडिओ. आमची सोनल हसते आम्हाला. ते हसते, तिला आवडत नाहीत माझे व्हिडिओ म्हणून हसते ती. नाही आवडत म्हणजे डायरेक्ट तोंडावर ब्लॉग चालू आहे मला. डायरेक्ट दिनदहाडे आवडत नाही म्हणते. लय परेशान करतात लेकर, माहिती आहे का. आता हे दिसतात ना, गुन्हा नाही आहे का. पाल लागला लढायला. काय झालं काय झोपी आलेला आहे तो. कारण त्याची झोप बाकी आहे ना. हा झोपला होता, पण इनी हल्लम डल्लम करते, हल्ला करते आणि टाकते उठून त्याला. असं झोपलेला. आता त्याला झोपू घालते मी आणि नंतर मग मी कामं वगैरे करते. आणि माझ्या फॅमिलीमध्ये सांगते मी तुम्हाला, खूप जण पण मला कमेंट करत होते तुमच्या फॅमिलीबद्दल. तर माझी फॅमिली पण सांगते. माझी 2 मुलं तर आहेतच. माझे मिस्टर जॉब करतात, कोपरखिरण्यामध्ये जॉब करतात माझे मिस्टर. आणि माझ्या सासूबाई जे आहेत ते तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच, माझ्या सासूबाई. आणि एक दिवस पक्का माझे सासरे पण दाखवेल मी तुम्हाला. आहेत त्यांचे. दिवाळीच्या वेळेस मी त्यांचे व्हिडिओ पोस्ट केले होते माझ्या इंस्टावरती. तर
त्यांचे व्हिडिओ आहेत माझे इंस्टाग्रामला, तुम्ही बघू शकता. दिवाळीच्या वेळेस मी पोस्ट केले होते, त्यांनी मस्त गाणं म्हटलं होतं. तर आणखीन एकदा कधी जर टाईम भेटला, कसं ते सहसा घरी थांबत नाहीत, बाहेर जातात, त्याच्यामुळं ते माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत नाहीत. आणि एक दिवस जर त्यांना बोलून बघेल मी की आपण मला एक व्हिडिओ बनवायचा आहे म्हणून बोलली होती मी त्यांना की व्हिडिओ बनवायचा आहे म्हणून, पण त्यांना टाईम नसते, ते बी घरी नसतात, दिवसभर ते बाहेरच फिरत असतात, बाहेरच असतात, त्यासाठी व्हिडिओ वगैरे बनवायला नाही टाईम भेटत. आणि ते आले की मी काही कामात असते किंवा मग मी व्हिडिओ बनवत असते त्यावेळेस ते घरी नसतात, असं असतं. त्यासाठी ते व्हिडिओमध्ये दिसत नाही, ते पण बाहेरच असतात. आणि माझ्या सासूबाई त्यांना तर बघितलेलंच आहे तुम्ही व्हिडिओमध्ये, फोटोमध्ये अशा. आणि माझे देर जेठ पण आहे, त्यांचे 2 मुलं पण आहेत, त्यांना पण तुम्ही व्हिडिओमध्ये किंवा फोटोमध्ये बघितलेच असेल. तर बघू एखाद्या वेळेस जर त्यांना पण आवडलं, त्यांना पण बोलून आपण बघू, त्यांना जर आवडलं तर बनवू आपण एखादा व्हिडिओ, त्यांना माझी पूर्ण फॅमिली दाखवणार. आणि मला दाखवायचीच आहे, कारण खूप लोक मला कमेंट करतात फॅमिलीबद्दल, तर मला फॅमिली दाखवायचीच आहे की माझी प्रॉपर फॅमिली, माझे सासू सासरे, माझे देर जेठ असे, म्हणजे जे माझे जेठ आहेत, देर नाहीत, सॉरी देर नाहीत, जेठ आहेत, जे माझ्या मिस्टरांपेक्षा मोठे आहेत. आणि माझी जेठाणीबाई जे माझ्यापेक्षा मोठी आहे, त्यांना पण दाखवायचंच आहे. पण बघू एकदा एक वेळेस जर त्यांना पण टाईम असला तेव्हा, कारण ते जॉबला जातात दोघं पण, आणि मी तर घरीच असते रिकामी, माझे पण मिस्टर जॉबला जातात. तर एक मेळ येत नाही आमचा असा की सगळेजण आम्ही एक फॅमिली घरी जाऊ, एक व्हिडिओ बनवू, 1-2 व्हिडिओज, आमचा काही टाईम येत नाही. आणि त्यांना पण आवडते की नाही आवडत त्यांना पण विचारावं लागेल पहिला, नंतर आम्ही व्हिडिओ बनवू, असं डायरेक्ट नाही बनवू शकत. आणि बनवू एखाद्या वेळेस कधी टाईम भेटला तर. आणि तुम्ही पण वाट बघा कधी माझा तो व्हिडिओ येणार, कधी पोस्ट करणार. तसं तर लवकरच व्हिडिओ बनवायची कोशिश चालू आहे माझी की एक मला फॅमिलीसोबत बनवावं म्हणून. कारण मला असं वाटते जर मी माझ्या पूर्ण फॅमिलीमध्ये किंवा माझ्या नातेवाईकांमध्ये, म्हणजे माझ्या गावामध्ये आणि माझ्या सासरवाडीमध्ये फक्त मीच आहे जे इन्स्टावरती एवढी हे आहे म्हणून. आणि मला याचं हे वाटत नाही, याचं मला अजिबात हे वाटत नाही की बाबा हां आपले एवढे फॉलोअर्स आहेत, एवढं मला काय. कारण मी हे व्हिडिओ टाईमपास म्हणून मी व्हिडिओ बनवत होती, मला एक एन्जॉय होता, मला एक ते काय म्हणतात शौक असतं ना माणसाला, तशी मला एक आवड होती मी व्हिडिओ बनवायची. आणि बनवता बनवता एवढे फॉलोअर्स वाढले, मला असं वाटलं. मग त्याच्यानंतर जर व्हिडिओ बनवून जर कोणाला जर 2 पैसे मिळत असतील तर ते तर चांगलीच गोष्ट आहे ना, माझ्यासाठी पण खूप चांगली गोष्ट आहे. पण मी खरंच सांगते, हे तुम्हाला पण माहिती असेल, मी पण सांगते, मला याच्यामधून पैसे अजून मिळत नाहीत. फक्त मला एकंदर फेसबुकमधून 3,000 रुपये आलेले आहेत, त्याच्यावरती मला अजून 1 रुपयासुद्धा आले नाही. मला याच्यामधून पैसे मिळत नाही. पण मला एवढी गॅरंटी आहे, मी अजून 1-2 महिना याच्यावरती मेहनत केली तर नक्की मला याच्यातून काही ना काही मिळेल आणि मी करेल. त्यासाठीच मी पण घरीच राहते. म्हटलं चला आपण पण घरी राहून काही व्हिडिओ वगैरे बनवू, तर आपण पण काहीतरी 2 पैसे कमवू, काही करून दाखवू. त्यासाठी चालू आहे मेहनत माझी. आणखीन 1-2 महिना रोज व्हिडिओ टाकेल, रोज पोस्ट टाकेल. त्यासाठीच मग मी घरातलं सांभाळून, माझी ही मुलं सांभाळून मी व्हिडिओ वगैरे बनवते, पोस्ट करते. आणि असं नाही की सासूबाई बघत नाहीत म्हणून, बघतात माझ्या सासूबाई. पण कसं आहे, मी कुठं बाहेर गेली तर त्यांच्यापाशी मी ठेवून जाते की हे बाबा तुम्ही घ्या, थोडा वेळ बघा, मी बाहेरून येते असं. पण ते पण त्यांना पण बघावं लागते, हा बाबा तुम्हाला टाईम आहे का, तुम्ही फ्री हा का, तर मग थोडा वेळ बघा मी येते जाऊन, असं बघावं लागते. आणि माझी खूप इच्छा आहे फॅमिलीबद्दल व्हिडिओ बनवायची, आणि मी बघेल लवकरात लवकर बनवेल आणि तुम्हाला पण माझी प्रॉपर फॅमिली दाखवेल, एक ब्लॉग बनवेल. आणि माझी अशी एक खूप इच्छा आहे की मी कुठं असं बाहेर जाऊ म्हणून फिरायला, आपली पूर्ण फॅमिली वगैरे घेऊन. आणि मस्त गेल्यानंतर ब्लॉग तर टाकतेच मी, व्हिडिओ पण टाकते. माझी अशी इच्छा आहे की आपण इन्स्टावरती हाव तर चला आपण आपल्या फॅमिलीसोबत पुढं जाऊ, म्हणजे फॅमिली पण घेऊन जाऊ, आपली फॅमिली पण सगळी दाखवू, असं वाटतं. माझ्या सासूबाईला आवडतं, असं नाही आहे की आवडत नाही, त्यांना मी घेतच असते माझ्या व्हिडिओमध्ये, कधी ते असल्या तर घेतच असते आणि नसल्या तर मग नाही घेत. आणि सासरोबा तर नसतातच माझ्या घरी,
आणि माझे मिस्टर खरंच सांगते ना, माझे मिस्टर माझ्या व्हिडिओमध्ये असतात. त्यांना येत नाही, त्यांना जमत नाही, त्यांनी असे व्हिडिओ वगैरे काढलेले नाहीत, म्हणून त्यांना एवढं जमत नाही. तरी पण मी त्यांना थोडंफार शिकवते. आणि मला इंस्टा वगैरे काहीच यायचं नाही, मला हे त्यांनीच शिकवलं. इंस्टाग्राम कसं चालवायचं काय सगळं त्यांनीच शिकवलं आहे मला. आणि त्यांनीच मला फोन वगैरे घेऊन दिला की हा बाबा तू व्हिडिओ वगैरे बनव, तू जा पुढं, असं त्यांनीच हे केलं आहे मला. तर त्यांना जमत नाही, फक्त त्यांना व्हिडिओ वगैरे काढणं जमत नाही, तर मी त्यांना शिकवणार आणि असं शिकवत राहीन मी त्यांना. म्हणजे मग त्यांना पण जमेल ना थोडं थोडं. एकदम नाही जमत कोणाला, थोडं थोडं शिकल्यानंतरच जमतं. मला पण एवढं जमत नव्हतं, त्याच्यानंतर मी पण शिकली, मी पण काढता काढता एक्सपिरियन्स आला मला त्याच्यामधून. असं असतं. हा माझा ब्लॉग असा आहे. कसा वाटला तुम्हाला? एवढंच सांगायचं होतं मला, तुमच्यासोबत असंच बोलायचं होतं, म्हणून म्हटलं चला आता टाईम आहे तर थोडंसं बोलूनच घेऊ. तर चला, मी नेक्स्ट ब्लॉग उद्या टाकेल आणि त्या ब्लॉगची तुम्ही वाट बघा. बाय बाय.